आता धरा हा. मी छाया रत्न मस्के मूळनिवासी नगर मध्ये राहते. आम्ही तिथं पत्र्याचे शेड मारून 10-12 वर्षापासून राहतो. आता हे ऐकलं याने पेपरला डिक्लेअर केलं उठवायचं. मग आता याने उठवल्यानंतर आम्ही जायचं कुठं? याने जर आम्हाला राहण्याची व्यवस्था करून दिली तर ठीक आहे, नाही तर आम्ही आमच्या घरात पेट्रोल घेऊन लेकरं बाळा आम्ही मरून जातो. या तुम्ही आमच्या लाशी बाहेर काढायला. मग आता आम्हाला जमिनीवर पण तुम्ही राहू देत नाही आणि त्या सरकारी जागेवर पण नाही राहू देत. मग आमची किराया भरण्याची अवकात नाही, आमची खूप गरीब लोक आहे आम्ही. त्यामुळे आम्ही लेकरं बाळा आम्ही मरून जाऊ आमच्या घरामध्ये पेट्रोल अंगावर. अनिल गायकवाड. मी तिथं जवळजवळ 7-8 वर्षापासून राहते. माझ्या लेकरासोबत माझ्या फॅमिलीसोबत. जर यांनी आमच्यावर काही अत्याचार जर केले, आम्हाला जर तिथून हाकलायचे प्रयत्न केले तर मी माझ्या घरामध्ये माझ्या परिवारासोबत घरातच आत्मदान करा, पण तिथून हलणार नाही. सरकारी स्तरावर मांडण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. काही गोष्टी आम्ही लेखी सुद्धा ते द्यायला तयार आहे. पण आमचा त्यांच्यावर काही रोष नाही. जरी समाधानकारक चर्चा झाली तरी अंतिमतः आम्हाला घरं पाहिजे. घरं भेटत असेल तर त्याला समाधान आम्हाला मानता येईल, नाही तर काही समाधान नाही. लेखी पत्र वगैरे दिलेलं आहे तुम्हाला? देणार आहे. आम्हाला लेखी पत्राची काही आवश्यकता वाटत नाही. त्यानं दिलं तर घेऊ, नाही तर जे आहे. आणि मी ॲडव्होकेट विजय वानखेडे, पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हा कार्यकारिणी सदस्य आहे. 2-3 महिलांचे जे काय करणार आहे, म्हणजे तुम्हाला पत्रकाराला काय वाटतं, जर हे झालं नाही तर त्या प्रतिक्रिया द्या. 1-2 या इकडे बोला ताई. आज लेखी आश्वासन मागण्या पूर्ण नाही झाल्या तर या कलम 12 नुसार या शहरामध्ये जे केंद्र आणि राज्य सरकारचे ऑफिसेस आहेत, त्या ऑफिसच्या समोरच्या प्रत्येक झाडावर हे आंदोलन करते संसार थाटणार. म्हणजे जर याच्यात काही झालं तर हे राज्य नावाची यंत्रणा जबाबदार राहणार. याच्यावर नाही तर आंदोलनकर्त्यांनी काही भूमिका ठरवलेल्या आहे. जर बळजोरीनं पोलीस किंवा अतिक्रमण पथक महानगरपालिकेनं बळजोरीनं जर काही कार्यक्रम करण्याचा ठरवला, आम्हाला डिस्प्लेस करण्याचा किंवा तिथून हुसकावून लावण्याचा, तर मला वाटतं आंदोलनकर्ते 1-2 आंदोलनकर्त्यांच्या तुम्ही भूमिका जाणून घ्या, ते काय करते.